नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा जिल्हा परिषदेच्या भरपूर योजना आलेल्या आहेत. तर या इथं बघा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मधून योजना आलेली आहे. याच्यामध्ये बघा 20% अनुदान आणि 5% अनुदानाची ही योजना आहे. तर ही योजना आता चालू झालेली आहे. 2024 मध्ये या योजना चालू झालेल्या आहेत. आता ही संभाजीनगरमध्ये आलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा न्यूज अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं प्रसिद्धी पत्रक तुम्ही बघू शकता. जिल्हा परिषद उपक्रमाअंतर्गत 20% व 5% दिव्यांग योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागवण्याबाबत. तर याच्यामध्ये बघा जिल्हा परिषदेचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये 20% व 5% म्हणजे जे 20% मध्ये जे अनुसूचित जमाती, SC, ST, NT, VJNT यांना जे आणि जे 5% म्हणजे जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ इथं मिळू शकतो. तर इथं बघा 2024-25 या आर्थिक वर्षासाठी हा प्रस्ताव मागवलेला आहे. तर याच्यामध्ये बघा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धांसाठी आणि 5% दिव्यांगांसाठी खर्च करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20% उपक्रमातून व 5% दिव्यांग उपक्रमातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देणे करिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेण्यात आलेल्या आहे. तर इथं तुम्ही बघू शकता जे 20% बघा अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय आणि नवबौद्धांसाठी इथं तुम्हाला काही आर्थिक लाभ देण्यात येत आहे आणि 5% जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा इथं 2024-25 या आर्थिक वर्षात लाभ देण्यात येत आहे. तर आता सदरील योजना ह्या 100% शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा 0% या तत्वावर राबवण्यात येत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता इथं कुठलाही तुम्हाला खर्च करायची गरज नाही आहे. 100% हा शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट कडून तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. 0% तत्वावर राबवण्यात येत आहे. याकरता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव 15 जुलै 2024 जे पात्र उमेदवार आहेत या योजनेसाठी जे पात्र आहेत त्यांनी 15 जुलै 2024च्या अंतिम तारखेचा आज संबंधित पंचायत समिती जे तुमचे पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे त्या कार्यालयामध्ये तेथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर ओम प्रसाद रामावत यांनी केलेली आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता 20% उपक्रमातील योजनेचे नाव बघा. जे मागासवर्गीय संगणक लॅपटॉप पुरविणे, जे मागासवर्गीयांना संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे. तर याच्यामध्ये बघा लाभार्थी देय अनुदान आहे 4,42,000 आणि उद्दिष्ट आहे 119 म्हणजे 119 लॅपटॉप हे मागासवर्गीयांना पुरवले जाणार आहे तिथं. नंतर बघा मागासवर्गीय झेरॉक्स मशीन पुरविणे. झेरॉक्स मशीन मध्ये बघा 43,070 हे अनुदान आहे आणि 92 हे एवढे तुम्हाला तिथं झेरॉक्स मशीन पुरवले जाणार आहेत. मागासवर्गीय महिलांना सुद्धा झेरॉक्स मशीन पुरविण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये 92 महिलांना इथं झेरॉक्स मशीन पुरवले जाणार आहेत. नंतर बघा मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र, जे मागासवर्गीय आहेत त्यांना कडबा कुट्टी यंत्र हे 86 कडबा कुट्टी यंत्र हे पुरवण्यात येणार आहेत. नंतर आहे मागासवर्गीय महिलांना जे पिकोफॉल मशीन आहे, शिलाई मशीन, ते तिथं 322 एवढे पुरवण्यात येणार आहेत. नंतर बघा मागासवर्गीय दुग्ध व्यवसायासाठी जे मागासवर्गीय आहेत त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करिता अर्थसहाय्य देणे. तर त्यांच्यासाठी बघा 125 गाय किंवा म्हैस पुरवण्यात येणार आहेत. नंतर बघा मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र, इथं मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र हे सुद्धा इथं देण्यात येणार आहे. 100 मिरची कांडप यंत्र इथे मागासवर्गीयांना देण्यात येणार आहेत. नंतर बघा शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवणे, तिथे सुद्धा इथं तुम्हाला उद्दिष्ट बघा 200 आहेत. आता याच्या अटी बघा काय आहेत. सर्वसाधारण अटी व शर्ती. आता अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजे SC, ST, VJNT आणि SBC या कॅटेगरीचा असावा. नंतर बघा संगणक योजनेचा अर्जदार जे संगणकसाठी किंवा लॅपटॉपसाठी अर्ज करणार आहेत त्यांना त्यांची 12वी ही उत्तीर्ण असायला पाहिजे आणि MA+MSCIT तुमची झालेली असायला पाहिजे किंवा त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. नंतर बघा जे पिको फॉल साठी इथं जे लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे जे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
नंतर बघा प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे, जातीचे प्रमाणपत्र पाहिजे आणि तहसील कार्यालयाचे असावे. ते कुठले पाहिजे? तहसील कार्यालयाचे असावे. आणि या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे. त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र. म्हणजे विद्युत पुरवठा म्हणजे तुमच्या घरात लाईट वगैरे असायला पाहिजे, त्याचे प्रमाणपत्र असायला हवे. तर हे बघा, हे आहे 20% अनुदानातील जे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर बघा 5% म्हणजे जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी. याच्यामध्ये बघा दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना. आता जे दिव्यांग व्यक्ती आहेत, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी घरकुल योजनेचा लाभ इथं देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा इथं देय अनुदान बघा 1,20,000 आहे आणि उद्दिष्ट बघा 41 जणांना इथं घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. नंतर बघा निराधार किंवा अतिस्त्री व दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता. तर याच्यामध्ये बघा 250 म्हणजे 250 जणांना इथं त्याचा लाभ घेता येणार आहे. नंतर बघा अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित 3 चाकी सायकल, स्कूटर विथ ॲडॉप्शन डिव्हाइसेस फॉर डेली लिव्हिंग. तर इथं बघा जे अस्थिव्यंग आहेत त्या व्यक्तींना स्वयंचलित 3 चाकी सायकल मिळणार आहे. तर 35 जणांना म्हणजे 35 जणांना जे या गटामध्ये जे या 5% उपक्रमातील जे येणार आहे, दिव्यांग येणार आहेत त्यांना काय मिळणार आहे? तिथं 35 3 चाकी सायकल मिळणार आहेत. तर याच्या अटी बघा काय आहेत? तर 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे UDID प्रमाणपत्र. तर इथं तुम्हाला सर्वप्रथम लाभ अर्ज करण्या अगोदर तुम्हाला 40% किंवा त्यापेक्षा जास्त जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत त्याच्याबाबतचे काय पाहिजे? तुम्हाला UDID प्रमाणपत्र. नंतर बघा तहसीलदार यांनी दिलेले आदिवास किंवा रहिवास प्रमाणपत्र. तहसीलदारांनी तुम्हाला जे डोमासाईल किंवा आदिवास दिलेले आहे त्याचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे. त्यानंतर बघा यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र. यापूर्वी तुम्ही याचा लाभ घेतलेला आहे का? घेतला असेल तर तुम्हाला याचा फायदा घेता येणार नाहीये. यापूर्वी लाभ न घेतल्याचे तुम्हाला इथं काय लागणार आहे? प्रमाणपत्र लागणार आहे. नंतर आधार कार्डची झेरॉक्स, घरकुलसाठी 8A चा उतारा आणि अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा. जे ग्रामीण भागातील रहिवासी आहे त्यांच्यासाठी हाच उपक्रम राबवण्यात आलेला आहे. नंतर बघा तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्न, तुम्हाला वार्षिक उत्पन्न तिथं लागणार आहे. नंतर स्कूटर विथ ॲडॉप्शन चालवण्याकरता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना, स्थायी ड्रायव्हिंग हक्क प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे बघा